नमस्कार. ज्योतिष आणि रहस्यामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ म्हणजे कुठलीही भविष्यवाणी नाहीये, तर हे रमलशास्त्रावर आधारित एक कर्मा रीडिंग आहे. म्हणजेच मराठीत आपण त्याला कर्म वाचन असं म्हणूयात. तुमच्या मनात कुठल्याही प्रकारची भीती निर्माण करण्यासाठी नाही, तर अवेअरनेससाठी आणि तुमच्या मार्गदर्शनासाठी आहे. नुसतं जनरल रीडिंग किंवा प्रिडिक्शन्स ऐकून खरं तर आपल्या आयुष्यात काहीच फरक पडत नाही. मग त्यापेक्षा आपण आपले कर्म समजून घेऊ. आता आपल्या आयुष्यात ज्या काही गोष्टी घडतायत, ज्या काही घटना घडतायत, त्या का घडतायत त्याचं मूळ कारण आपण समजून घेऊ. अवेअरनेस आणि जाणीव हीच आयुष्याच्या बदलाची पहिली पायरी असते. कर्म म्हणजे काय? तर कर्म म्हणजे कुठल्याही प्रकारची शिक्षा नसते, तर कर्म म्हणजे अनुभवातून शिकण्यासाठी निर्माण झालेली परिस्थिती. जोपर्यंत आपण ती परिस्थिती नीट समजून घेत नाही, तोपर्यंत तो अनुभव आपल्याला पुन्हा पुन्हा आपल्या आयुष्यात येत राहतो. यालाच कार्मिक लूप, कार्मिक सायकल किंवा आपण कर्माचं चक्र असं म्हणतो. कर्माच्या या विश्लेषणात आपण काय काय बघणार आहोत, तर सगळ्यात सुरुवातीला आपण या महिन्यात तुमची ओव्हरऑल एनर्जी कशी असेल ते चेक करणार आहोत. मग तुमचे भूतकाळाचे पॅटर्न्स कसे दिसत आहेत ते बघूयात. नंतर प्रेझेंट सिच्युएशन कशी आहे, तुमचे सध्याला कोणते कर्म ऍक्टिव्हेट होते आहे ते बघणार आहोत. आणि त्यामुळे आपल्याला कोणकोणते एक्सपिरियन्स येतील, काय काय अनुभव तुम्हाला बघायला मिळतील ते बघणार आहोत. कोणत्या सिच्युएशन्सना तुम्हाला फेस करावं लागेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या सिच्युएशन मध्ये तुमच्याकडनं काय अपेक्षित आहे, तुम्ही कसं रिॲक्ट व्हायला पाहिजे, हे मी तुम्हाला अगदी व्यवस्थित, साध्या, सरळ आणि सोप्या शब्दात समजावून सांगणार आहे आणि तुमचं मार्गदर्शन करणार आहे. आपलं कर्म एकदा आपल्याला समजलं ना की मग ते हळूहळू डिझॉल्व्ह व्हायला सुरुवात होते आणि मग आपण ऑटोमॅटिक आपल्या डेस्टिनीशी अलाइन होतो आणि आपला आत्मा स्पिरिच्युअल अवेकनिंगच्या दिशेने हळूहळू पुढे सरकायला लागतो. आणि तेच आपल्या आयुष्याचं अल्टिमेट ध्येय असतं. हे विश्लेषण म्हणजे कुठलंही इन्स्टंट मॅजिक किंवा 2 मिनिटात काम करणारा उपाय असलं अजिबात नाहीये, पण लाईफ चेंजिंग मात्र नक्कीच आहे. हे विश्लेषण, हे मार्गदर्शन जर तुम्ही नीट समजून घेतलं आणि योग्य प्रकारे फॉलो केलं ना, तर पुढील 6 ते 8 महिन्यात किंवा वर्षभरात तुमच्यामध्ये आमूलाग्र बदल झालेला दिसेल. आत्ताचे 2026च्या सुरुवातीचे तुम्ही आणि 2027 मधले तुम्ही यात जमीन आसमानाचा फरक असेल. तर सुरुवात करूयात आजच्या कर्म विश्लेषणाला. सुरुवातीला आपण बघूयात की वृषभ राशीची फेब्रुवारी महिन्यात एकंदर एनर्जी कशी दिसतीये. फेब्रुवारी महिना हा वृषभ राशीसाठी स्टॅबिलिटी आणि अस्वस्थता यांचा एकत्र अनुभव देणारा महिना आहे. बाहेरून आयुष्य अगदी व्यवस्थित चालल्यासारखं दिसेल, पण मन सांगेल की काहीतरी बदललं पाहिजे, समथिंग हॅज टू चेंज नाव. वृषभ राशीला नेहमीच सेफ्टी आणि सिक्युरिटी आवडते, पण या महिन्यात कर्म तुम्हाला तुमच्या कम्फर्ट झोन मधून बाहेर काढणार आहे. त्यामुळे तुमच्या मनात वारंवार विचार येईल की सगळंच तर ठीक आहे, पण तरीही मी समाधानी का नाहीये. हा महिना तुम्हाला बाहेरच्या स्टॅबिलिटीपेक्षा मानसिक शांतीकडे बघायला शिकवणारा आहे. तुमचे पास्ट पॅटर्न्स म्हणजेच भूतकाळातले कर्माचे पॅटर्न्स कसे दिसत आहेत की तुम्ही काही गोष्टी धरून ठेवता, पकडून ठेवता. मग तुमची नाती असो, तुमची नोकरी असो, तुमच्या सवयी असो, कुठल्याही परिस्थितीत तुम्ही ती गोष्ट लवकर सोडत नाही. मग तुम्हाला त्या गोष्टीतून सुख मिळत नसेल तरी पण तुम्ही ती धरून ठेवता. सेफ्टी आणि स्टॅबिलिटीसाठी तुम्ही अनेक वेळा कॉम्प्रोमाइज करता. करंट सिच्युएशन बघितली तर या महिन्यात अवेअरनेस कर्मा ऍक्टिव्हेट होतोय. थोडक्यात स्वतःच्या आयुष्याकडे अधिक जाणीवपूर्वक पाहायला तुम्हाला भाग पाडलं जाईल. ज्या गोष्टी तुम्ही आतापर्यंत इग्नोर करत होतात त्या आता दुर्लक्षित करता येणार नाहीत. फॉर एक्झाम्पल, एखादं नातं आहे, एखादं रिलेशन आहे जे फक्त सवयीमुळे चालू आहे, पण तुम्हाला त्यात सुख नाहीये तरी तुम्ही ते पकडून ठेवलेत. तर या महिन्यात तुम्हाला जाणीव होईल की आता स्पष्ट बोलायची वेळ आलेली आहे. काही गोष्टी बदलल्याशिवाय ग्रोथ होणं शक्य नाही हे तुम्हाला या महिन्यात कळेल. तुमचं रुटीन लाईफ बघितलं तर दैनंदिन जीवनात तुम्हाला कंटाळा, मोनोटोनसपणा आणि रिपिटेटिव्हनेस बघायला मिळेल. रोजचं आयुष्य तुमचं नेहमीसारखंच चालू असेल, परंतु आता तुम्हाला त्यात रस कमी असेल, तुमचा इंटरेस्ट कमी झालेला असेल.
रोज तीच कामं, तीच लोक आणि तेच संवाद तुम्हाला अक्षरशः मेंटली थकवून टाकतील. मी या सिच्युएशन मध्ये अडकलेलो आहे की काय असं तुम्हाला वाटायला लागेल. अशा या परिस्थितीत मग स्वतःला दोष देणं किंवा परिस्थितीला शाप देणं हे मात्र योग्य वर्तन ठरणार नाही. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काय केलं पाहिजे, तुम्ही कसं रिॲक्ट व्हायला पाहिजे, तर प्रत्येक सिच्युएशन मध्ये मी काय बदलू शकतो हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा. छोट्या छोट्या बदलांनी सुरुवात करा. तुमच्या रुटीन लाईफमध्ये थोडासा बदल करा किंवा एखादी नवीन सवय लावून घ्या. एखादा नवीन विचार स्वीकारा. हेच योग्य कर्म ठरेल. फेब्रुवारी महिन्यात करिअर आणि बिझनेसमध्ये स्टॅबिलिटी असेल, परंतु ग्रोथ कमी वाटेल. उत्पन्न येत राहील पण तुम्हाला त्याचं समाधान मिळणार नाही. नोकरी सुरक्षित असेल, काहीही प्रॉब्लेम नाही, परंतु कामात तुमचा उत्साहच नसणार आहे. बिझनेस पण तुमचा चालू असेल पण पुढची डिरेक्शन मध्ये क्लॅरिटी तुम्हाला मिळणार नाही. पैशांच्या बाबतीत पुरेसा आहे पण आपलं मनच भरत नाही अशी भावना तुमच्यामध्ये येईल. अशा परिस्थितीमध्ये अचानक कुठलेही मोठे निर्णय घेणं टाळणं हेच योग्य ठरेल. हा महिना रिस्क घेण्यासाठी नाही तर फायनान्शियल क्लॅरिटी आणि लॉंग टर्म प्लॅनिंगसाठी आहे. तुमच्या रिलेशनशिपमध्ये या महिन्यात अटॅचमेंट आणि फिअर ऑफ लॉस म्हणजे भीती अशा प्रकारचे पॅटर्न्स दिसत आहेत. उदाहरणार्थ, एखाद्या रिलेशनमध्ये तुम्ही अजिबात समाधानी नाही आहात, तरी पण हे नातं तुटलं तर पुढे काय या विचारामुळे तुम्ही त्या नात्यामध्ये अडकून राहिलायत. तुम्हाला त्याची भीती वाटतेय, काहीतरी गमावण्याची भीती वाटतेय. जे लोक मॅरिड आहेत त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन कमी झाल्याचं तुम्हाला दिसेल, संवाद कमी होईल. मग अशा परिस्थितीमध्ये, अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही कसं रिॲक्ट व्हायला पाहिजे, तुमच्याकडनं काय अपेक्षित आहे, तर शांतपणे संवाद साधणं आणि स्वतःच्या भावना, स्वतःच्या फिलिंग्स प्रामाणिकपणे व्यक्त करणं. मग नातं तुटलं तरी चालेल, परंतु ते स्पष्टपणे व्यक्त करणं हे तुमच्याकडनं अपेक्षित आहे. हीच तुमच्या कर्माची टेस्ट आहे. या महिन्यात तुमच्यासाठी स्पिरिच्युअल मेसेज काय आहे, तर स्टॅबिलिटी आणि अडकून पडणं यामध्ये फरक असतो हे तुम्ही समजून घ्या. सगळंच टिकवून ठेवणं हे नेहमीच योग्य नसतं. काही गोष्टी सोडल्याशिवाय नवीन परत तुमच्याकडे काही येत नाही. हा महिना तुम्हाला शिकवतोय की सिक्युरिटी आणि स्टॅबिलिटीसाठी स्वतःचा आवाज दाबणं, स्वतःचं मत दाबणं हे तुमच्या आत्म्याचं नुकसान करतंय. एकंदर फेब्रुवारी महिना हा वृषभ राशीसाठी पॉज घेण्याचा आणि थांबून स्वतःकडे पाहण्याचा महिना आहे. हे विश्लेषण, हे मार्गदर्शन जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतलं आणि नीट फॉलो केलं ना, तर तुमच्या पास्ट कर्माचे पॅटर्न्स हळूहळू डिझॉल्व्ह व्हायला सुरुवात होईल आणि या कर्माच्या चक्रातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला मदत मिळेल. आजचे हे कर्माचे विश्लेषण, हे मार्गदर्शन जर तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.